विधिमंडळाच्या अधिवेशनात झालेल्या राड्याचं प्रकरण चौकशी अंती पोलिसांकडून अहवाल तयार करण्यात आलाय। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अहवाल विधिमंडळाकडे सादर करण्यात आलाय। विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष असेल। आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला होता। आव्हाड आणि पडळकरांना विधिमंडळाची नोटीस सुद्धा, तर कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायला कुणी सांगितलं? 15 दिवसात उत्तर द्या। हक्कभंग समितीची उद्या बैठक आहे आणि मागच्या अधिवेशनमध्ये जे शेवटच्या दिवशी मारहाण झाली, शिवेगाळ झाली, त्याच्यावरती माननीय अध्यक्षांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या दखलीचा त्यांनी हक्कभंग समितीकडे सुपूर्द केलेला आहे। दोन्ही आमदारांचं काय म्हणणं आहे असं 15 दिवसाचं नोटीस त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि काही लोकांवरती पोलीस स्टेशनवरती गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत, तर त्यांच्या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांनी, कारण हा प्रकरण विधानसभेशी संबंधित असल्यामुळे 288 आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही मुंबई सीपींना पण बोलवलेलं आहे उद्या, किंवा विधान भवनाच्या मुख्य सुरक्षा कर्मचारी असतील या सगळ्यांना आम्ही आढाव्यासाठी बोलवलेलं आहे उद्या।